आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवशक्ती भीमशक्ती एकत्र। जत तालुक्यातील जिल्हा परिषद व गट व पंचायत समितीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा शिवसेना शिंदे सेनेला पाठिंबा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजयजी कांबळे यांनी शिवसेना शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र येण्याचा नारा देऊन पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करत जत तालुक्यातील रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना काय आवाहन करण्यात आले ते ऐकूया। आठवले गटाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती। त्या प्रेस कॉन्फरन्सला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभारी आहे। आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी या ठिकाणी बैठकीत आम्ही उचित असं केलं की या तालुक्याचा विकास कोण करणार आहे। तर महायुतीमध्ये आम्ही भाजप असेल, RPI असेल, शिवसेना शिंदे गट असेल, जनस्वराज असेल, या सर्व महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि आम्ही शिंदे गट आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। मी प्रथमतः या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणी मी पाठिंबा जाहीर करीत आहे। आपण बघितलं असाल 2014 पासून आम्ही भाजपबरोबर होतो आणि काल अखेर आम्ही त्यांच्यावर होतो, परंतु कुठल्याही घटनेमध्ये मान सन्मान आम्हाला दिला जात नव्हता आणि म्हणून आज जो आम्ही हा स्फोट केला आहे त्याचं कारणच हे आहे की आज आम्हाला एकनाथ शिंदे गट शिवसेना याने आम्हाला शब्द दिला की या तालुक्यामध्ये कोणतीही कामं असो, या तालुक्याची शेतकऱ्यांची असो, लाडक्या बहिणींची असो किंवा जत शहरातले प्रश्न असो ते काम आम्ही करू। आणि RPIचे जे आठवले गटाचे या तालुक्यात कार्यकर्ते त्यांना सामाजिक न्याय भवनामधून दलित वस्तीचा निधी असेल, रस्ता गटारी किंवा अन्य आणि दलित तरुणांना उद्योग उभारण्यासाठी आम्ही फंड उपलब्ध करू असे या सांगली जिल्ह्याचे प्रमुख संजय ओगोते साहेबांनी आमची केली आणि मग आम्ही हा पाठिंबा देण्याचा जाहीर केलं। येत्या काळामध्ये महाविकास आघाडी असेल, भाजप असेल किंवा अन्य पक्ष असतील यांना आमची RPIची ताकद या तालुक्यामध्ये आम्ही दाखवून देणार आहोत। मी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकर्ते आमच्या RPIच्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आपण आपली युती शिंदे गटाबरोबर झाली आहे, आपण तन मन धन लावून शिंदे गटाचे जेवढे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत त्यांना निवडून द्या आणि आपल्या RPIची ताकद या जिल्ह्यात राज्यात दाखवून द्या। कारण नेहमीच आपल्याला डावललं जातं आणि त्याचा भूकंप आज झालेला आणि आज मी या ठिकाणी गेले 8-10 दिवस मी भाजपची वाट बघत होतो, कोणीही पदाधिकारी भेटलेला नाही, परंतु या तालुक्यातील भाजपच्या उमेदवाराला RPIची ताकद काय हे समजले। 60% उमेदवार आम्हाला भेटले की तुम्ही आमचा प्रचारला या। अरे तुमची नेते बोलवत नाही तर मग आम्ही कसे येणार। या मुद्द्यावर आज भाजप आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न केल्यामुळं 8 ते 10 दिवसापूर्वी या जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व, या जिल्ह्याचं कर्तव्यदक्ष विकासात्मक ज्यांनी पाऊल टाकलेलं आहे ते शिंदे साहेब, तालुका अध्यक्ष उराळ साहेब, आमचे तालुका अध्यक्ष संजय पाटील, विकास साबळे आणि सर्वांनी आज पाठिंबा एकनाथ शिंदे गट शिवसेनेला जाहीर केलेला आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जे काही उमेदवार उभारलेले आहेत त्या उमेदवारांसाठी रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते संजय कांबळे साहेब यांनी आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख बाबूंच्या उपस्थितीमध्ये जे जिल्हा परिषदेसाठी 5 उमेदवार आणि पंचायत समितीसाठी 8 उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देऊन धनुष्यबाणाला निवडून देण्याचं या ठिकाणी अभिवचन दिल्याबद्दल मी शिवसेना जत तालुक्याच्या वतीनं RPIचं आणि सर्व आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र, जय भीम। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा.